वेलकम फ्रेंड्स. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट बघितले होते पायथॉनचे, कसं इन्स्टॉल करायचं, काय करायचं, पायथॉन म्हणजे काय, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत, काय नाही आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय केले होते, चेक केले होते. तर या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर पायथॉनचे कीवर्ड्स, कंट्रोल स्टेटमेंट, ऑपरेटर्स कुठले कुठले आहेत, काय आहेत, व्हेरिएबल्स म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या, चेकआउट करायच्या. त्यानंतर सिम्पल प्रोग्रामिंग बघायचं आहे, कंट्रोल स्टेटमेंट बघायचे आहेत, लुपिंग स्टेटमेंट बघायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या या लेक्चरमध्ये बघायच्या. सो वी स्टार्ट विथ द पायथॉन कीवर्ड्स. म्हणजे कीवर्ड्स म्हणजे असे वर्ड्स असतात की त्याचं ऑलरेडी मिनिंग काय केलं असतं, कंपायलरमध्ये डिफाईन करून ठेवलेलं असतं किंवा लायब्ररीमध्ये डिफाईन करून ठेवलेलं असतं की ते स्पेसिफिक पर्पजसाठी यूज केलं जातं. जसं इफ एल्स, फॉर, वाईल, नंतर तुमचं फॉल्स, डिफाईन, कंटिन्यू, ब्रेक, इम्पोर्ट, पास, हे सगळे काय कीवर्ड्स आहेत की फिक्स त्यांचं काम त्यांना काय केलेलं दिलेलं आहे, डिफाईन केलेलं आहे आणि ते लायब्ररीमध्ये किंवा तुमच्या कंपायलरमध्ये स्टोअर करून ठेवलं आहे. म्हणून त्याचे ते कीवर्ड ॲज अ व्हेरिएबलमध्ये तुम्ही काय करू शकत नाही, यूज करू शकत नाही आहे. असे टोटल तुमच्याकडे 24च्या आसपास काय तुमच्याकडे कीवर्ड्स आहेत. नंतर आपण काय करायचं, ऑपरेटर्स म्हणजे ऑपरँड असे दोन प्रकार असतात. ऑपरेटर म्हणजे काय की सपोज आता 2+3=5, तर 2 आणि 3 काय झाले, ऑपरँड झाले आणि प्लस काय झालं, ऑपरेटर झाला. म्हणजे ह्या दोन ऑपरँडवरती आपण काय करणार आहे, प्लस 2 आणि 3 हे दोन ऑपरँड आहेत आणि प्लस काय ऑपरेटर आहे. म्हणजे काय करणार आहे, ह्या दोघांवर ऑपरँड ते ऑपरेट होणार आहे. म्हणजे 2 अधिक 3, 2+3 ते काय ऑपरँड आहेत आणि प्लस काय ऑपरेटर आहे. तर अशा पद्धतीनं पायथॉनमध्ये जसं CCP मध्ये आपण बघितलं होतं तसंच यामध्ये सुद्धा काय ऑपरेटर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. द ऑपरेटर कॅन बी डिफाइंड ॲज सिम्बॉल विच इज रिस्पॉन्सिबल फॉर अ पर्टिक्युलर ऑपरेशन बिटवीन टू ऑपरंड्स. बघा, दोन ऑपरंड्समध्ये जे काय ऑपरेशन होणार आहे त्याला जबाबदार कोण असणार आहे, तर हे ऑपरंड असणार आहे किंवा ऑपरेटर असणार आहे. ऑपरेटर आर द pillars of program on which the logic is built in a specific programming language. स्पेसिफिक प्रोग्रामिंग लँग्वेजचे काय ते पिलरच आहेत. ऑपरेटर काय महत्वाचे पिलर आहेत, कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी आपण काय करा, ऑपरेट कुठलं ना कुठलं तर ऑपरेटर आपण काय करत असतो, यूज करत असतो. तर पायथॉन प्रोव्हाइड्स अ व्हरायटी ऑफ ऑपरेटर्स विच आर डिस्क्राइब ॲज फॉलोज. मग ते कुठले कुठले ऑपरेटर्स आहेत, अरिथमेटिक ऑपरेटर, कंपॅरिझन ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, मेंबरशिप ऑपरेटर आणि आयडेंटिटी ऑपरेटर. असे टोटल 6 महत्वाचे ऑपरेटर्स आहेत, इम्पॉर्टंट ऑपरेटर्स. So we can check the one by one operators as follows. First we are going to see the arithmetic operator. The arithmetic operator used to perform the arithmetic operation between two operands. दोन ऑपरँड मध्ये अरिथमेटिक ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आपण काय करतो, अरिथमेटिक ऑपरेटरचं काय करतो आपण यूज करत असतो. इट इन्क्लूड द प्लस, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, रिमाइंडर, ठीक आहे, फ्लोर डिव्हिजन आणि एक्सपोनंट अशी वेगवेगळ्या पद्धतीचे ऑपरेंट आपण काय करतो, ऑपरेटर यूज करत असतो. तर कुठले कुठले त्याचे यूज काय काय बघा. ऍडिशनसाठी काय, प्लस करण्यासाठी बघा, A+B वगैरे असं आपण इथे बघितलं. सबस्ट्रॅक्शन सबट्रॅक्ट करण्यासाठी, डिवाइड करण्यासाठी, स्टार कशासाठी आपण घेतले, मल्टिप्लिकेशनसाठी, आणि मॉड्युलस अँड रिमाइंडर म्हणजे डिवाइड केल्यानंतर जे बाकी राहतं त्याचं रिमाइंडरसाठी आपण काय करतो, या मॉड साइनचा यूज करत असतो. Exponent, it is exponent operator represents as it is calculates the first operand power to the second operand. हे दिलेलं आहे. And floor division, it gives the floor value of the quotation produced by the dividing the two operands. So this is all about arithmetic operator. Now we are going to see the comparison operator. तर दोन व्हॅल्यू कम्पेअर करण्यासाठी जे ऑपरेटर आपण यूज करतो त्याला आपण काय म्हणतो, कंपॅरिझन ऑपरेटर. कंपॅरिझन ऑपरेटर यूज टू कम्पेअरिंग द व्हॅल्यूज ऑफ टू ऑपरंड्स. दोन ऑपरंड मधले व्हॅल्यूज कम्पेअर करण्यासाठी आपण काय करतो, या कंपॅरिझन ऑपरेटरचा यूज करतो. अँड रिटर्न बुलियन ट्रू ऑर फॉल्स. नंतर आपला आउटपुट काय मिळतं, रिटर्न काय मिळतं, ट्रू किंवा फॉल्स अकॉर्डिंगली त्याच्याशी रिलेटेड. द कंपॅरिझन ऑपरेटर्स आर डिस्क्राइब इन द फॉलोइंग. डबल इक्वल टू साईन, दोन व्हॅल्यू इक्वल आहेत हे दाखवण्यासाठी आपण काय डबल इक्वल टू साईन यूज करतो. दोन व्हॅल्यू हे इक्वल नाही आहेत हे दाखवण्यासाठी नॉट इक्वल टू साईन आपण यूज करतो. त्यामध्ये बघा, लेस देन इक्वल टू मध्ये इफ द फर्स्ट ऑपरंड इज लेस देन ऑर इक्वल टू द सेकंड ऑपरंड, पहिली व्हॅल्यू हे दुसऱ्या व्हॅल्यूपेक्षा बारकी किंवा त्याच्या बरोबरीने आहे, सेम आहे हे दाखवण्यासाठी आपण काय करतो, लेस देन इक्वल टू यूज करतो. ग्रेटर देन इक्वल टू मध्ये काय, पहिली व्हॅल्यू हे दुसऱ्यापेक्षा मोठी आहे किंवा दुसऱ्याच्या बरोबरीने आहे हे दाखवण्यासाठी आपण काय ग्रेटर देन इक्वल टू यूज करतो. ग्रेटर देन पहिली व्हॅल्यू हे दुसऱ्यापेक्षा मोठी आहे, लेस देन पहिली व्हॅल्यू हे दुसरी व्हॅल्यू पहिल्यापेक्षा मोठी आहे हे दाखवण्यासाठी आपण काय करतो, कंपॅरिझन ऑपरेटरचं काय करत असतो, आपण यूज करत असतो. असाइनमेंट व्हॅल्यू किंवा असाइनमेंट ऑपरेटर, व्हॅल्यू असाइन करण्यासाठी आपण काय करतो, असाइनमेंट ऑपरेटरचं काय करत असतो आपण
यूज करतो. The assignment operators are used to assign the value of right expression to the left operand. ठीक आहे, राईट एक्सप्रेशन टू लेफ्ट टू राईट टू लेफ्ट तुमचं काय होतं ऑपरेशन असाइन केलं जातं. इक्वल टू साइन इट असाइन द व्हॅल्यू राईट एक्सप्रेशन टू द लेफ्ट एक्सप्रेशन, म्हणजे राईटची व्हॅल्यू लेफ्टला असाइन होणार आहे. म्हणजे सपोज ए इक्वल्स टू 10, 10 ही व्हॅल्यू कोणाला असणार आहे, ए ला असणार आहे. 10 ही व्हॅल्यू कोणाला असणार आहे, ए ला असणार आहे, म्हणजे राईटची व्हॅल्यू लेफ्टला असणार आहे. प्लस इक्वल्स टू मायनस इक्वल्स टू, जसं आपण सीसीपी मध्ये होईल सेम तसं स्टार इक्वल टू, हे सगळ्या रिमाइंडर इक्वल टू, मॉड इक्वल टू, एस्टिक इक्वल टू, म्हणजे सेम अरिथमेटिकला आपण फक्त इक्वल टू साइन असाइन केलं आहे. सेम जसं सीसीपी मध्ये आपण बघितलं होतं, सेम त्या पद्धतीचे युजेस आपण यामध्ये पाहतो. नंतर लॉजिकल ऑपरेटर. ठीक आहे, लॉजिकल ऑपरेटर आपण चेक करतो अँड, ऑर आणि नॉट, हे दोन म्हणजे दोनमध्ये लॉजिकल कम्पॅरिझन करण्यासाठी आपण काय करतो यामध्ये यूज करतो. अँड म्हणजे काय, दोन्ही कंडिशन, सगळे कंडिशन काय असले पाहिजे, ट्रू असले पाहिजे. आपण म्हणतो दिस अँड दिस अँड दिस. ओके, तर सगळे व्हॅल्यूज काय असले पाहिजे, ट्रू असले पाहिजे. त्यावेळी आपण काय करतो, अँड ऑपरेटरचा यूज करतो. ऑर, ऑर म्हणजे काय, हे किंवा हे किंवा हे, दिस ऑर दिस ऑर दिस, त्यापैकी कुठलेही एखादं. जसं आपण अगोदर पण बघितलं होतं बघा, ह्यामध्ये अँड मध्ये आपण सगळ्या सब्जेक्टमध्ये स्टुडंट जर पास असेल तरच तो विद्यार्थी काय असणार, पास असणार, बरोबर. किंवा ऑर मध्ये काय होतं, हे किंवा हे किंवा हे, ह्यापैकी कुठलं तरी एक, त्यासाठी ऑर यूज करतो. नॉट म्हणजे काय, नाही हे नसलं तर, त्यासाठी आपण काय करतो, नॉट ऑपरेटर आपण काय करतो, यूज करतो. सो दिस इज अ लॉजिकल ऑपरेटर. नेक्स्ट आपण मेंबरशिप ऑपरेटर. तो मेंबर आहे का नाही, तो काय करतो, ह्या व्हॅल्यू मधले टुपल्स मध्ये अरे मधले व्हॅल्यू आहे का नाही चेक करण्यासाठी मेंबरशिप ऑपरेटरचा यूज करतो आपण. पायथॉन मेंबरशिप ऑपरेटर्स आर यूज टू चेक द मेंबरशिप ऑफ व्हॅल्यू इनसाइड अ पायथॉन डेटा स्ट्रक्चर. पायथॉनच्या डेटा स्ट्रक्चर मध्ये व्हॅल्यू मेंबर आहे का नाही हे चेक करायचं आपण मेंबरशिप ऑपरेटरचा यूज करतो. इफ द व्हॅल्यू इज प्रेझेंट इन द डेटा स्ट्रक्चर देन द रिझल्टिंग व्हॅल्यू इज ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. सपोज ती व्हॅल्यू त्या अरे मध्ये किंवा डेटा स्ट्रक्चर मध्ये अवेलेबल असेल तर ट्रू व्हॅल्यू रिटर्न होते, नसेल तर फॉल्स व्हॅल्यू करते रिटर्न होते. मग आहे की नाही चेक करायचं. इन इट इज इव्हॅल्युएटेड टू बी ट्रू इफ द फर्स्ट ऑपरंड इज फाउंड इन द सेकंड ऑपरंड. ठीक आहे, म्हणजे काय दिलंय, हे काय दिले, जर फाउंड झाली तर तुम्हाला काय होणार आहे, इन ऑपरेटर हे यूज करणार आहे. नसेल इव्हॅल्युएटेड टू बी ट्रू इफ द फर्स्ट ऑपरंड इज नॉट फाउंड इन द सेकंड ऑपरंड. ठीक आहे, अशा पद्धतीने दिलेलं आहे. आयडेंटिटी ऑपरेटर दिलेत, इज नॉट. ठीक आहे, अशा पद्धतीचे ऑपरेटर्स आपण बघितले. ऑपरेटर प्रेसिडेन्स बघितलेला आहे. ऑपरेटर प्रेसिडेन्स मध्ये काय, प्रेसिडेन्स ऑपरेटर इज इसेन्शियल टू फाइंड आउट द सिन्स इट अनेबल्स अस टू नो विच ऑपरेटर शुड बी इव्हॅल्युएटेड फर्स्ट. प्रेसिडेन्स टेबल इज एज फॉलोज. पहिलं सगळ्यात पहिलं कुठला ऑपरेटर तुम्हाला यूज करायचं आहे त्यासाठी प्रेसिडेन्स ऑपरेटर दिलेला आहे. ऍस्ट्रिक दिलेलं, द एक्सपोनंट ऑपरेटर इज गिव्हन प्रायोरिटी ओव्हर ऑल द अदर युज्ड इन द एक्सप्रेशन. नंतर प्लस मायनस, द निगोशिएशन, युनरी प्लस अँड मिनिमम. अशा पद्धतीने ऑपरेटर्स दिले आहेत. प्लस मायनस, बायनरी प्लस, बायनरी मायनस साठी यूज केलेला आहे. लेफ्ट शिफ्ट राईट शिफ्ट दिलेला आहे. अँड बायनरी अँड साठी दिलेला आहे. ठीक आहे, एक्सऑर, बायनरी एक्सऑर साठी दिलेलं आहे. कंपॅरिझन ऑपरेटर लेस दॅन इक्वल टू रिटर्न इक्वल टू. ठीक आहे, इक्वलिटी ऑपरेटर्स दिलेले आहेत. असाइनमेंट ऑपरेटर्स दिलेले आहेत. अशी वे ऑफ ऑपरेटर्सचं काय दिले, कॉम्बिनेशन दिलेलं आहे. पायथॉन कमेंट्स बघायचे आहेत आपल्याला. आपल्याला कमेंट द्यायचं. कमेंट म्हणजे काय, एखाद्या गोष्टीबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला काय करायचं, लिहून ठेवायचं. एखादा कोड तुम्ही लिहिलेला आहे, मग त्याच्यावर काय माहिती लिहायची आहे, मग काय लिहून ठेवायचं. त्याचा यूज कशासाठी केलेलं, काय केलंय, कुठले डिक्शनरी घेतलेलं, कुठून रेफरन्स घेतलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायचं, गेट करायचे असतील तर त्यावेळी तुम्ही काय करता, त्याचा यूज करता, त्या कन्सेप्टचा काय करता, तुम्ही वापर करता. तर त्यावेळी तुम्ही काय करता, कमेंटचा यूज करता. म्हणजे फर्दर यूजसाठी किंवा दुसऱ्या कोणत्या सॉफ्टवेअरचा उपयोग करणार आहे, पुढे यूज करणार आहे, किंवा तुम्हाला इन फ्युचर तुम्हाला काय एडिट करायचं असेल किंवा त्याच्यावर एक्स्ट्रा माहिती लिहून ठेवायची असेल तर तुम्ही काय करता, कमेंटचा यूज करता. बघा, Python comment is essential tool for the programmers. Comments are generally used to explain the code when can easily understand the code if it has the proper explanation. A good programmer must use the comment because in the future anyone wants to modify the code as well as implement the new model, then it can be done easily. म्हणजे इन फ्युचर मध्ये तुम्हाला काहीतरी इम्प्लिमेंट करायचं आहे किंवा बदल करायचा असेल तर त्या सिच्युएशनला तुम्ही काय करता, या कमेंटचा यूज करता. जसं सीसीपी मध्ये आपण काय करतो, सिंगल कमेंट असेल तर डबल स्लॅश यूज करतो. मल्टीलाईन कमेंट असेल स्लॅश स्टार आणि तुमचे मल्टीलाईन जे काही कमेंट असतील ते आणि स्टार स्लॅश असं कमेंट करतो. परंतु पायथॉन मध्ये ते काय सिंगल लाईन कमेंटच फक्त काय करतात, अलाव करतात आणि त्याला
हॅश साईन यूज करतात. हॅश साईन देऊन तुम्ही काय करू शकता, कमेंट तिथं लिहू शकता. नेक्स्ट दिले बघा, पहिलं प्रोग्राम दिलेलं आहे त्यांनी, एक्झाम्पल दिलं. तर आपण इथे काय करणार आहोत, तर सगळे पहिलं आपण थेरॉटिकल पार्ट बघणार आहे आणि प्रॅक्टिकल मध्ये वन बाय वन सगळे प्रॅक्टिस आपण काय करणार आहे, रन करून बघणार आहे. दिस इज द प्रिंट स्टेटमेंट, प्रिंट हॅलो पायथॉन, जसं आपण अगोदर बघितलं प्रॅक्टिकल सेशन मध्ये, हॅलो पायथॉन अगोदर स्ट्रिंग वर बघितले. त्यामध्ये हिअर वी आर गोइंग टू राईट ओव्हर द प्रिंट स्टेटमेंट युझिंग द हॅश. इट विल नॉट अफेक्ट अवर प्रिंट स्टेटमेंट. सपोज आपण प्रिंटच्या अगोदर आपण होते हॅश देऊन दिस इज द प्रिंट स्टेटमेंट असं लिहिलेलं आहे. तर ते जे स्टेटमेंट आहे ते तुम्हाला प्रोग्रामिंग कोडमध्ये इफेक्ट होणार नाही आहे, फक्त ते तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी, तुमच्या माहितीसाठी तिथे दिलेलं आहे. ते काय तुमच्या प्रोग्राममध्ये किंवा ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंट नाही होणार, त्या कोडिंगमध्ये येणार नाही आहे. ठीक आहे. सिम्पल एक्झाम्पल पहिले घेतलेलं आहे, जसं आपण रेग्युलर घेतो ऍडिशनचा. ठीक आहे. इथे काय तुम्हाला हॅश इनपुट द्यायची आवश्यकता नाही, त्यानंतर वाईड मीन द्यायची आवश्यकता नाही, व्हेरिएबल डिक्लेअर करायची आवश्यकता नाही. सिम्पली तुम्ही लिहू शकता ए इक्वल्स टू इंटू ब्रॅकेट इनपुट इंटर ए. ठीक आहे. बघा काय दिलंय, इंट ए इंटू ब्रॅकेट इंट ए इक्वल्स टू इंट इंटू ब्रॅकेट इनपुट इंटू ब्रॅकेट डबल कोट मध्ये इंटर ए. ठीक आहे. डबल कोट कम्प्लीट, ब्रॅकेट कम्प्लीट, परत ब्रॅकेट कम्प्लीट, सेमीकोलन. इथून काही युजर तुम्ही इनपुट घेणार आणि युजर काय दिसणार आहे, इंटर ए आणि बी इक्वल्स टू इंट इंटू ब्रॅकेट इनपुट इंटू ब्रॅकेट डबल कोट मध्ये इंटर बी, ब्रॅकेट कम्प्लीट, सेमीकोलन आणि सम इक्वल्स टू ए प्लस बी. इथं आपण तुम्ही रन टाइमला व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता. इथे डेटा टाइप द्यायची आवश्यकता नाही, व्हेरिएबल अगोदर डिक्लेअर करायची आवश्यकता नाही. डायरेक्ट तुम्ही डिक्लेअर करून डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, ते प्रिंट करू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने प्रोग्राम ते यूज करू शकता. सम इक्वल्स टू ए प्लस बी आणि प्रिंट सम. कोणाची व्हॅल्यू प्रिंट करायची आपल्याला, समची, मग डायरेक्ट आपण व्हॅल्यू काय केलेली आहे, प्रिंट केलेली आहे. ओके. सो दिस इज फर्स्ट एक्झाम्पल. अशा पद्धतीने सगळे एक्झाम्पल जसं तुम्ही सी मध्ये केले होते, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असेल, सम ऑफ मार्क्स, पर्सेंटेज तुम्ही काढू शकता, सॅलरी काढू शकता, टीएडी एचआरए कॅल्क्युलेट करू शकता, नंबर स्वॅप करू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने सगळे प्रोग्राम्स तुम्ही सी चे काय करू शकता, सिम्पल सी चे प्रोग्राम काय या पायथॉन मध्ये कन्वर्ट करू शकता. बरोबर आहे. अशी बरेचसे एक्झाम्पल आपण बेसिकली फर्स्ट इयरला पण घेतलेलो आहोत. तर पायथॉन मध्ये आपण पुढे बघणार कंट्रोल स्टेटमेंट. सो कंट्रोल फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय असणार आहे, की प्रोग्रामचा फ्लो तुम्ही काय करणार आहे, कंट्रोल करणार. प्रोग्रामचा फ्लो काय करणार, तुम्ही कंट्रोल करणार, काही डिसिजन घेणार प्रोग्राममध्ये. तर तुम्ही काय करताय, कंट्रोल स्टेटमेंटचं काय करता, तुम्ही यूज करता. तर वेगवेगळ्या पद्धतीचे कंट्रोल स्टेटमेंट आहेत. डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट, लूप कंट्रोल स्टेटमेंट आणि केस कंट्रोल स्टेटमेंट. ठीक आहे. डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट, लूप कंट्रोल स्टेटमेंट आणि केस कंट्रोल स्टेटमेंट, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आपण काय करणार आहे, कंट्रोल स्टेटमेंट बघणार आहे. So what is the mean by the control statement? It can control the flow of your program. It can control the flow of program. That statement is known as the control flow statements. So there are three different types of control flow statement. First one is the decision control statement. Second one, loop control statement. Third one, case control statement. In decision control statement, we are going to take some kind of decision. In that situation, we can take a user decision control statement. For that, we are going to use if else, nested if. Then loop control statement, if you have the situation, we are going to execute one statement multiple times. In that situation, we are going to use the loop control statement. So in that situation, you can use the for, while and do while. In a case control statement, if we have to execute, write a program for multiple statement, and we are going to use to execute the one single statement, select a statement. In that situation, we are going to use the case control statement. Now we start the control flow statement. In the control flow statement, first we are going to see the if else statement, decision making statement. Okay. In Python, if else statement, the decision making is most important aspect. सर्वात प्रथम आपण बघूया पायथॉन मध्ये if else statement. So we have to take a decision. We are going to use the control statement. So decision control statement. So decision making is the most important aspect of almost all the programming language. As the name implies, a decision making allows us to run a particular block of code for a particular decision. म्हणजे काय करायचं, आपल्याला प्रत्येक सिच्युएशनला काही ना काही डिसिजन आपल्याला घ्यावं लागतं. मग ते डिसिजन घेत असताना आपल्याला काय करावं लागतं, ते डिसिजन घेण्यासाठी स्टेटमेंट यूज करावं लागतं. ते डिसिजन यूज करून आपलं स्पेसिफिक ब्लॉक आपण काय करणार आहे, एक्झिट करणार आहे, डिपेंडिंग ऑन दॅट डिसिजन. हिअर द डिसिजन आर मेड ऑन द व्हॅलिडिटी ऑफ पर्टिक्युलर कंडिशन अँड कंडिशन चेकिंग इफ द ब्लॉक backbone of the decision
मेकिंग. कंडिशन अतिशय महत्वाची आहे. जसं आपण कंडिशन चेक करणार आहे, जर कंडिशन ट्रू असेल तरच आपण पुढे ब्लॉक काय करणार आहे, एक्झिक्यूट करणार आहे किंवा प्रोग्राम एक्झिक्यूट करणार आहे. इन पायथॉन डिसिजन मेकिंग इज प्रेफर्ड बाय द फॉलोइंग स्टेटमेंट. तर पायथॉन मध्ये कुठले कुठले स्टेटमेंट आपण यूज करतो डिसिजन घेण्यासाठी. तर सर्वात प्रथम आपण घेणार आहे इफ स्टेटमेंट. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू check the if statement. If this specific condition is true, then specific block is executed. Okay. If else, if the condition is true, some specific block is executed, or if the condition is false, then also some specific block is executed. So in both situation, if the condition is true, then some block of code or statement executed. If the condition is false, then also some block of code is executed. So depending on that decision, the two different blocks are there, but at a time one block is executed. But in if, there is only one block of code or statement, that is if, then if the condition is true, then and then only the if block is executed. Then after that, a nested if statement enables us to use if else statement inside an outer of if statement. So if inside the if, म्हणजे एका इफच्या मध्ये आणखीन एक आपण इफ कंडिशन यूज करतो, आपण त्यालाच काय म्हणतो, नेस्टेड इफ असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, नेस्टेड इफ. एका इफच्या ब्लॉक मध्ये आपण आणखीन एक इफ ब्लॉक आपण काय करतो, यूज करतो, त्यालाच आपण काय म्हणतो, नेस्टेड इफ असं म्हणतो. ठीक आहे. तर वी स्टार्ट विथ द फर्स्ट कंट्रोल स्टेटमेंट, दॅट इज इफ स्टेटमेंट. द स्टेटमेंट इज यूज्ड टू टेस्ट अ पर्टिक्युलर कंडिशन, and if the condition is true, it executes a block of code known as if block. The condition statement is false, then any valid logic expression which can be either evaluated or true or false. If मध्ये काय होतं, फक्त आणि फक्त कंडिशन ट्रू असेल तर स्टेटमेंट तुमचं एक्झिक्यूट होतं. बघा फ्लो चार्ट मध्ये आपण बघू शकतो. बघा कंट्रोल तुमचं इथून आला, कंडिशन चेक करा. कंडिशन ट्रू असेल तर ब्लॉक ऑफ कोड काय होणार, तर एक्झिक्यूट. हा ठीक आहे, ब्लॉक ऑफ कोड काय एक्झिक्यूट. सपोज कंडिशन फॉल्स असेल तर त्याच्यानंतर तुम्ही जे काही लॉजिक लिहिलं असेल ते एक्झिक्यूट होईल किंवा कंट्रोल स्टेटमेंट तुमचा प्रोग्राम तिथेच काय स्टॉप. ओके. बघा इफ मध्ये फक्त काय एक आणि एकच स्टेटमेंट एक्झिक्यूट होतो, आणि जर कंडिशन ट्रू असेल तरच तुमचं स्टेटमेंट काय होतं, त्यामध्ये एक्झिक्यूट होत असतं. ठीक आहे. तर नेक्स्ट बघा आपण काय बघणार आहोत, सिंटॅक्स. The syntax of if statement is given below. If then expression म्हणजे आपण जे कंडिशन चेक करणार आहोत तो. ठीक आहे. देन स्टेटमेंट, कंडिशन ट्रू असेल तर मग पुढे काय होणार आहे. एक सिंपल एक्झाम्पल घेऊन आपण चेक करूया. num is equals to int into bracket input into bracket डबल कोट मध्ये इंटर द नंबर. म्हणजे युजर कोण आपण नंबर घेणार आहोत. इफ num mod 2 is equals to 0. सपोज एखाद्या नंबरला आपण 2 ने डिवाइड केलं आणि त्याचं रिमाइंडर 0 येत असेल तर तो नंबर काय असणार आहे, इवन असणार आहे. इफ रिमाइंडर इज 0, then and then only the given number is even, otherwise odd. But we does not use here else statement, or we does not use another statement. If we are going to only check the some specific statement only. Okay, so only here we can check one condition. If the condition is false, we does not write here any other statement. So that's why here only one statement will be executed. If the condition is true, then and then only the statement is executed. If the condition is false, the statement block is not executed. The output is of this program is enter the number. We are going to enter the number as 10. If the condition is true, if remainder is 0, then it will show the output like number is even. So 10 number is even. So here they are going to show the output like even. We are going to attend or take another separate session for this practical session. We are completing the theory part first of all, and after that we are going to start the practical session. So it will continue all the session only the practical session. So we can again repeat or rewind that concept. So you are get a properly concept what is the statements and what is the concept. म्हणजे प्रत्येक प्रॅक्टिकल करताना सुद्धा आपल्याला ते काय होणार आहे, रिपीट होणार आहे, कन्सेप्ट रिपीट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायला ते सोपं जाईल. सेकंड एक्झाम्पल आपण काय घेतलं आहे, प्रोग्राम टू प्रिंट द लार्जेस्ट ऑफ द 3 नंबर. 3 नंबर मध्ये मोठा नंबर कुठला आहे तो नंबर आपल्याला चेक करायचा आहे. सो दॅट्स वाय वी आर गोइंग टू टेक फर्स्ट ऑफ ऑल 3 नंबर्स फ्रॉम द युजर्स. सो दॅट्स वाय वी कॅन राइट अ कोडिंग लाईक a equals to int into bracket input into bracket डबल कोट मध्ये इंटर a.
b is equals to int into bracket input into bracket double quote मध्ये enter b, c is equals to int into bracket input double quote मध्ये enter c. So we can, using this statement, we are going to take a value from the user. Then first we are going to see or check the condition like a is greater than b and a is greater than c. Here we are going to take different kinds of operators. The first one is the comparison operator and second one is the logical operator known as the and comparison operator greater than. If a is greater than b and a is greater than c, if the both conditions are true, then it will go to the block that is print a is largest. Then if the condition is condition is false, it will go to the check another one condition, that is if b is greater than a and b is greater than c. If this condition is true, then b is greater. If c is greater than a and c is greater than b, then print c is largest. If the condition is false, then it will check the another condition. It is not like that. It will check continuously all the conditions. Okay. So enter, here going to enter a is equals to enter a 100, enter b 120 and enter c 130. So in this program 130 is largest between a, b and c. Okay. So c is the largest value. Then if else statement. In this situation, if the condition is false, then also some statement is executed. Okay. If the condition is true, the true statement block is executed. Then if the condition is false, that is else statement block, that is also known as the false statement block is executed. म्हणजेच काय, कंडिशन ट्रू असेल तर इफ ब्लॉक एक्झिक्यूट होणार, कंडिशन फॉल्स असेल तर फॉल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार. आणि ट्रू ब्लॉकला आपण काय इफ स्टेटमेंट ब्लॉक असं म्हणतो, फॉल्सला एल्स स्टेटमेंट ब्लॉक असं म्हणतो. कारण कंडिशन ट्रू असेल तर इफ ब्लॉक एक्झिक्यूट होणार आणि कंडिशन फॉल्स असेल तर फॉल्स स्टेटमेंट म्हणजे एल्स स्टेटमेंट ब्लॉक काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. If else statement provides an else block combined with the if statement which is executed in the false case of the condition. If the condition is true, then the if block is executed, otherwise else block is executed. जे condition true असेल तर if block is execute होणार, नसेल तर false block execute होणार. बघा इथे चेक करा डायग्राम मध्ये, डेटा फ्लो डायग्राम मध्ये कंडिशन ट्रू असेल तर if block, false असेल तर else block. ठीक आहे, दोन्हीपैकी काहीतरी एक्झिक्यूट होणार आहे आणि पुढे तुमचा प्रोग्राम काय होणार आहे, कंटिन्यू होणार आहे. सो दिस इज नोन एज इफ एल्स स्टेटमेंट ब्लॉक. The syntax of this program is if the condition is true, then some block of statement executed, else like some block of code is executed. So that's why if block is known as the true statement block and else statement block is known as the false statement blocks. Now we are going to start the programming session. We are going to take the first program, that is known as the program to check whether a person is eligible to vote or not. So we are going to give the voting. So the given age is valid for vote or not. Using this program we are going to check. So first of all we have to take enter age from the user. Age equals to int into bracket input enter your age. So user can enter the age of his or him or her. If age is greater than equal to 18, then print you are eligible to vote. Else print sorry, you have to wait. Okay, so depending on that situation, depending on that condition, here we are going to print one statement, but we are going to write two statements. One is a true statement, one is the another statement, false statement. So if the condition is true, then if block is executed, and condition is false, then else block is executed. So depending on that situation, the statement will be executed. So in this situation, the user is going to enter 90. So output is like you are eligible to vote. Second example, program to check whether given number is even or not, or even or odd. Okay, first of all we are going to take a number from the user. So num equals to int into bracket input enter the number. If num mod 2, so mod operator is give the reminder. Okay, so म्हणजे नंबरनी डिवाइड केल्यानंतर जो रिमाइंडर बाकी राहतो त्याला आपण काय म्हणतो, रिमाइंडर म्हणतो. तो रिमाइंडर आपण देणार आहे आणि तो दिलेला रिमाइंडर जर 0 असेल तर तो नंबर काय असणार, इव्हन असणार आहे. सो दिलेला नंबर जर रिमाइंडर 0 नसेल तर तो नंबर काय असणार आहे, ऑड असणार आहे. तो नंबर काय असणार आहे, ऑड असणार आहे.
बरोबर आहे. तर इथं आपण इंटर नंबर म्हटले 10 आणि नंबर काय असणार इव्हन असणार, कारण का दोन्ही त्याला डिवाइड केलं तर रिमाइंडर काय असणार आहे 0 राहणार आहे. ओके. नंतर ELF statement. So ELF statement enables us to check a multiple condition and execute the specific block of statement depending upon the true condition among them. So using ELF statement, we are going to take a multiple conditions at a time. We can have any number of if-else statement in our program depending upon our need. However, using ELIF is optional. It is optional, it is not a compulsory. The ELIF statement works like if-else if ladder. Okay, earlier we are going to see, so we are already see in first year if-else statement or if-else ladder statement in C. It must be succeeded by an if statement. So here take data flow diagram, how it is actually work. Condition is true, some statement executed, and second condition is true, some statement executed, and third condition is true, then some statement is executed. Okay, the next statement block is executed. So actual expression here we are going to see. The syntax. If the first expression check if this condition is true or false, then check another expression. If this condition is false, then check another expression. Okay, otherwise print this expression. म्हणजे पहिलं कंडिशन चेक करा, बरोबर असेल तर ठीक, नसेल तर आणखीन एक कंडिशन चेक करा, नसेल तर आणखीन एक कंडिशन चेक करा. सपोज तो विद्यार्थी आर्ट्सला आहे का चेक करा, नसेल तर कॉमर्सला आहे का चेक करा, नसेल तर सायन्सला आहे का चेक करा. तर तिन्हीपैकी नसेल तर कुठल्याच कोर्सला तो एलिजिबल नाही. लक्षात. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता, वेगवेगळ्या सिच्युएशनला तुम्ही कंडिशन्स काय करू शकता, चेक करू शकता. त्यानंतर एक्झाम्पल दिले बघा, नंबर इज इक्वल्स टू इनपुट int into bracket input, enter the number. If number equals to 10, equal to 10, print number is equal to 10. Else if number is equal to 50 असेल तर equal to 50. Else if number equal to 100 असेल तर 100. Else number is not equal to 10, 50 or 100. म्हणजे सगळे कंडिशन्स त्यांनी काय केले, चेक केलेले आहे. तर कुठलीही कंडिशन ट्रू नसेल तर एल्स स्टेटमेंट तुमचं काय होणार आहे, प्रिंट होणार आहे. नेक्स्ट आपण घेतलेला आहे मार्क्स. int into bracket input enter the marks. If marks is greater than 85 and marks is less than equals to 100, print congratulations, you are scored grade A. Else if mark is greater than 60 and marks is less than equal to 85, then you scored grade B plus. Else if marks is greater than 40 and marks is less than equal to 60, you scored grade B. Else if marks is greater than 30 and marks is less than equals to 40, you scored C. If you do not get in this above score, वरच्या वेळी कुठलं स्कोर तुम्हाला नसेल, सॉरी यू आर फेल. अशा पद्धतीने आणखी एक एक्झाम्पल आपण यामध्ये घेऊ शकतो. अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आपला एक्झामचा, तर इथे अशा पद्धतीने तुमचं स्कोर किंवा ग्रेड तुम्हाला मिळत असतो. सो दिस इज ऑल अबाउट द कंट्रोल फ्लो स्टेटमेंट, अँड इन द कंट्रोल फ्लो स्टेटमेंट देयर इज अ डिसिजन कंट्रोल. Okay, so if we have to take a decision, a situation where I have to take a decision, in that situation we are going to use the decision control statement, that is if else and if else ladder, it is ELIF. Okay, then we are going to see the loop control statement. The loop control statement, it is a very important and helpful control statement. If the situation we are going to use one statement multiple times, in that situation we can use the loop control statement. The flow of the program written in any programming language in sequentially default. Sometimes we may need to alter the flow of the program. The execution of specific code may need to be repeated several number of times. तुम्ही एखादा कोड लिहिता, पण त्या कोड मधला एखादा प्रोग्राम लिहिता, त्यामध्ये काही ठराविक कोड तुम्हाला मल्टिपल टाइम एक्झिक्यूट करायचा आहे, बरोबर आहे. मग त्या सिच्युएशनला तुम्ही काय करू शकता, लूप कंट्रोल स्टेटमेंटचा काय करू शकता, यूज करू शकता. कुठला लूप कंट्रोल स्टेटमेंटचा तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. काय सिच्युएशन आहे, अशी काय सिच्युएशन आहे की तुम्हाला काय करायचं आहे, एक स्टेटमेंट किंवा एक प्रोग्राम मल्टिपल टाइम काय करायचं, एक्झिक्यूट करायचं असेल, तर त्या सिच्युएशनला तुम्ही काय करता, लूप कंट्रोल स्टेटमेंटचा यूज करता. For this purpose, the programming language provide various types of loops which are
capable of repeating some specific code several number of times. So consider the following diagram to understand the working of loop statement. म्हणजे काही कंडिशन ट्रू आहे, जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, स्टेटमेंट रिपीट करायचं असेल तर त्या सिच्युएशनला तुम्ही लूप कंट्रोल स्टेटमेंट यूज करता. तर आपण फ्लो चार्ट बघूया. तर ऍक्च्युअली लूप कसं एक्झिक्यूट होतं यामध्ये. तर तुमचा फ्लो इकडे येतो सर्वात प्रथम. नंतर तुम्ही कंडिशन चेक करता. कंडिशन ट्रू असेल तर बॉडी ऑफ लूप एक्झिक्यूट होते. ठीक आहे. जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत हे लूप करणार आहे, हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे. आणि कंडिशन फॉल्स झाली तर तुमचा कंट्रोल करणार लूपमधून बाहेर पडणार. आणि पुढे तुम्ही जे काही स्टेटमेंट लिहिलं असेल तर ते स्टेटमेंट प्रिंट होईल. अदरवाईज तुमचं काय होणार आहे, तुम्ही लूपमधून किंवा कंट्रोल प्रोग्राममधून काय होणार बाहेर पडणार आहे. तर नेक्स्ट पॉईंट आपण बघूया. व्हाय वी यूज लूप इन पायथॉन. जर पायथॉन मध्ये लूप स्टेटमेंट का आपण यूज करतो. द लूपिंग सिम्प्लिफाय द कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम into the easy ones. It enables us to alter the flow of program so that instead to write a same code again and again, we can repeat the statement some code for a finite number of times. म्हणजे काही कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असतात की त्या प्रॉब्लेम मध्ये काही स्टेटमेंट, काही 3-4 स्टेटमेंट किंवा ब्लॉक ऑफ कोड आपल्याला कंटिन्यूस रिपीट करावं लागतात. बरोबर आहे. मग त्या सिच्युएशनला तेच कोड लिहिण्याऐवजी आपण काय करू शकतो, ते फॉर लूपचा यूज करू शकतो. काय शकतो, लूपिंग स्टेटमेंटचं काय करू शकतो, यूज करू शकतो. इन्स्टेड ऑफ रायटिंग सेम कोड रिपीटेडली वी कॅन यूज द फॉर स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल, if we need to print the first 10 natural numbers, then instead of using the printf statement 10 times, we can print inside a loop which runs up to 10 iteration. म्हणजे 10 वेळा तुम्हाला एक नॅचरल नंबर प्रिंट करायचे 1 ते 10, तर 10 वेळा प्रिंटफ स्टेटमेंट लिहिण्याऐवजी आपण ते स्टेटमेंट लूपच्या ब्लॉक मध्ये लिहिलं किंवा लूप मध्ये लिहिलं तर ते काय होणार, 10 वेळा त्याचे इटरेशन ऑटोमॅटिक करणार आहे, रिपीट होणार आहे, किंवा ते स्टेटमेंट 10 वेळा काय होणार आहे, प्रिंट होणार आहे. Advantage of loops. There are following advantage of loops in Python. It provides code reusability. एकच कोड तुम्हाला मल्टिपल टाइम काय करता येतं, यूज करता येतं using the loops. Using loop we do not need to write the same code again and again. लूपचा वापर केला तर एकच कोड तुम्हाला सारखं लिहावं लागत नाहीये. Using the loop we can traverse over the element of data structure, array in linked list. म्हणजे त्याचा वापर करून array किंवा linked list मधून तुम्हाला काय करता डेटा रिट्राइव्ह करता येतं. आणखीन ह्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो की जे नोट्स मध्ये बुक्स मध्ये दिले नाही, तुमचा जो कोड आहे म्हणजे कंपायलर जो असतो, एकदा तुमचं स्टेटमेंट कंपाईल, सपोज तुम्ही काय करणार आहे, एक स्टेटमेंट 100 वेळा प्रिंट करायचा आहे, तर जो कंपायलेशन 100 वेळा प्रोग्राम कोड तो कंपाईल करणार नाही. एक स्टेटमेंट तुम्ही लिहिलेलं आहे, प्रिंट एन किंवा वेलकम टू आयसी कॉलेज, हे तुम्हाला 100 वेळा प्रिंट करायचं आहे. मग तुम्ही 100 वेळा प्रिंट करणार, 100 वेळा कोड कंपाईल करणार, 100 वेळा ते लाईन प्रिंट, प्रत्येक लाईन वेळा करणार ते कंपाईल करणार आहे. परंतु लूप स्टेटमेंट मध्ये काय होतं, एकदा तुम्ही तो कोड लाईन कंपाईल झाला तर ते परत 99 टाइम करणार आहे, कंपाईल करणार नाही. म्हणजे तुमचं एक्झिक्युशनचं स्पीड वाढेल. 99 टाइम तुमचं कंपाईल करण्याचा वेळ काय वाचणार आहे, मशीनवरचा लोड वाचणार आहे, प्रोसेसिंगचा वेळ वाचणार आहे, नंबर ऑफ टाइम्स वाचणार आहे. ठीक आहे. आणि नंबर ऑफ कोड पण वाचणार आहे. हे जर तुम्ही 100 वेळा स्टेटमेंट लिहिला असताल तर प्रिंटफ स्टेटमेंट 100 लिहिला असाल, वेलकम टू आयसी कॉलेज, तर 100 लाईनचा स्पेस वाया गेला असता. 100 वेळा ते लाईन कंपाईल झालं असतं, तेवढा वेळ गेला असता, थोडा लोड पडला असता आणि आउटपुट यायला थोडा वेळ लागला असता. येते लक्षात. म्हणजे जो कोड, आता बघा कुठलं सॉफ्टवेअर चांगलं असतं, मिनिमम लाईन मध्ये मिनिमम स्पेस मध्ये तुम्हाला रिक्वायर्ड आउटपुट देतं, ते सॉफ्टवेअर तुमचं काय असतं, चांगलं असतं. सो इन दॅट पर्पज द लूप स्टेटमेंट इज व्हेरी युजफुल. ओके, इन दॅट सिच्युएशन. पुस्तकाचं सगळं दिलं नसतं, पण अनुभवातून हे तुम्हाला शिक्षक शिकवत असतात. ठीक आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. लूपिंग स्टेटमेंट कुठलं आहेत, फॉर, वाईल. फॉर कसं यूज करतो आपण बघा. द फॉर लूप इज युज्ड इन द केस वेअर वी नीड टू एक्झिक्यूट सम पार्ट ऑफ द कोड अंटिल द गिव्हन कंडिशन इज सॅटिस्फाईड. जोपर्यंत दिलेलं कंडिशन सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत आपल्याला काय करणार, एक स्टेटमेंट रिपीट करायचं आहे, तर त्या सिच्युएशनला तुम्ही काय करता, फॉर लूप यूज करता. तर फॉर लूप इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्री टेस्टेड लूप. याला प्री टेस्टेड लूप का म्हणतात, अगोदर कंडिशन चेक केली जाते, जर कंडिशन ट्रू असेल तरच तुमचं काय होणार, ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होणार आहे, म्हणून याला काय म्हणतात, प्री टेस्टेड लूप. इट इज बेटर टू यूज for loop if the number of iteration is known in the advance. हे कधी उपयोगाला येईल, फॉर लूप जेव्हा तुम्हाला फिक्स माहित आहे की ह्या टाइम एवढेच वेळेला आपलं काय स्टेटमेंट काय करायचं, रिपीट करायचं आहे, एवढा नंबर ऑफ टाइम्स आपलं काय करायचं, स्टेटमेंट रिपीट करायचं आहे. इन दॅट सिच्युएशन, इन दॅट टाइम, इट इज लूप इज व्हेरी गुड फॉर द
दॅट स्टेटमेंट. म्हणजे तुम्हाला फिक्स माहित आहे की ह्या 100 वेळाच हे लूप एक्झिक्यूट करायचं, त्या सिच्युएशनला तुम्ही करू शकता फॉर लूप यूज करू शकता. व्हाईल लूप, मग एखादं कंडिशन जोपर्यंत सॅटिस्फाय होतं तोपर्यंतच तुमचं लूप करणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. येतं लक्षात. मग ह्याचे सुद्धा प्रोग्राम्स काही वेगळे आहेत. फॉर लूपचे प्रोग्राम वेगळे आहेत आणि व्हाईलचे प्रोग्राम वेगळे आहेत. व्हाईल मध्ये होणारेच प्रोग्राम वेगळे आहेत. ठीक आहे, स्पेसिफिक व्हाईल मधूनच प्रोग्राम करण्यासाठी प्रोग्राम वेगळे आहेत. त्याच्यावर आपण प्रॅक्टिकल बुक या प्रोग्राम मध्ये दिले असतील तर आपण चेक करूया. द व्हाईल लूप इज टू बी युज्ड इन द सिनारिओ वेअर वी डू नॉट नो द नंबर ऑफ इटरेशन इन ऍडव्हान्स. व्हाईल लूप कधी यूज करतो की आपल्याला माहित आहे, म्हणजे आपल्याला कधी की आपल्याला किती टाइम हे लूप एक्झिक्यूट करायचे आपल्याला माहित नाही आहे. जोपर्यंत कंडिशन ट्रू होणार आहे तोपर्यंत हे लूप आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे. म्हणजे स्पेसिफिक नंबर ऑफ टाइम्स लूप किती फिरणार आहे आपल्याला माहित नाही. फक्त एवढंच माहित आहे की कंडिशन जोपर्यंत कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे तोपर्यंत तुमचं लूप करणार आहे, तुमचं इटरेशन रिपीट होणार आहे. द ब्लॉक ऑफ स्टेटमेंट इज एक्झिक्युटेड इन द व्हाईल लूप until the condition is specified in the while loop. The block of statement executed in the while loop until the condition is specified. जोपर्यंत कंडिशन सॅटिस्फाय होत आहे, स्पेसिफाईड होत आहे, तोपर्यंत लूप तुमचं काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड एज प्री टेस्टेड लूप. ह्याला सुद्धा काय म्हणतो आपण, प्री टेस्टेड लूप म्हणतो. कारण का पहिल्यांदा कंडिशन चेक करूनच तुमचं लूप काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. स्टेटमेंट ब्लॉक ऑफ स्टेटमेंट तुमचं एक्झिक्यूट होणार आहे. Now the do while loop. The do while loop continue until the given condition is satisfied. It is also called post tested loop. Post tested loop. It is used when it is necessary to execute the loop at least once. म्हणजे कसं, कंडिशन जरी फॉल्स असेल सुरुवातीला तरी ऍटलिस्ट एक वन टाइम तुमचं काय होणार आहे, कंडिशन चेक करणार आहे. कारण का, हे काय पोस्ट टेस्टेड लूप आहे. कंडिशन म्हणजे लूप एक्झिक्यूट झाल्यानंतर तुमचं कंडिशन काय होणार आहे, चेक होणार आहे. म्हणून याला काय म्हणतात, पोस्ट टेस्टेड लूप असं म्हणलं जातं. नाउ वी सी वन बाय वन लूपिंग स्टेटमेंट. So first we are going to see the for loop. The for loop in Python is used to iterate the statement or part of program several times. म्हणजेच for loop काय यूज करतो आपण, काही स्टेटमेंट किंवा काही प्रोग्रामचा पार्ट आपल्याला मल्टिपल टाइम सेव्हरल टाइम एक्झिक्यूट करायचं असेल त्या सिच्युएशनला आपण for loop यूज करतो. It is frequently used to traverse a data structure like list, tuples or directory. तर तुम्ही काय करू शकता, याचा उपयोग करून लिस्ट, ट्युपल्स किंवा डायरेक्ट म्हणून डेटा काय करू शकता, रिट्राइव सुद्धा करू शकता. द सिंटॅक्स ऑफ फॉर लूप इन पायथॉन इज गिवन बिलो. फॉर इटरेटिंग व्हॅर इन सिक्वेन्स स्टेटमेंट. ठीक आहे, व्हेरिएबल किती वेळा तुम्हाला एक्झिक्यूट करायचं आहे आणि स्टेटमेंट. एक्झाम्पल दिलेलं असतील बघा. बघा फ्लो चार्ट कसं आहे. फॉर लूप फ्लो चार्ट, कंडिशन चेक होणार, कंडिशन ट्रू असेल तर बॉडी ऑफ लूप एक्झिक्यूट होणार, जे तुम्ही स्टेटमेंट दिलं ते रिपीट होणार. आणि कंडिशन फॉल्स असेल तर तुमचा कंट्रोल लूप मधून बाहेर पडणार आहे. ठीक आहे, नंतर एक्झाम्पल आपण एखादं बघू. str पायथॉन फॉर आय इन स्ट्रिंग. म्हणजे काय, आय ची स्टेटमेंट प्रिंट करा जोपर्यंत स्ट्रिंग मध्ये व्हॅल्यू आहे तोपर्यंत. स्ट्रिंग मध्ये जेवढे होतं python एवढा आहे, जोपर्यंत तुमच्याकडे स्ट्रिंग अवेलेबल व्हॅल्यू अवेलेबल आहे तोपर्यंत तुम्ही काय करते, प्रिंट करा. तर तुम्हाला असं आउटपुट दिसेल. सेकंड एक्झाम्पल आपण घेतलेलं, प्रोग्राम टू प्रिंट द टेबल ऑफ द गिव्हन नंबर. लिस्टमध्ये काही नंबर्स दिलेले आहेत आणि ते नंबर तुम्हाला काय करायचं, प्रिंट करायचे आणि टेबल क्रिएट करायचं आहे. म्हणजे सपोज 5चा टेबल, 2चा टेबल असं तुम्हाला क्रिएट करायचे आहेत. 1 ते 10 नंबर दिले आहेत. फॉर आय इन लिस्ट, लिस्ट मध्ये जोपर्यंत व्हॅल्यू संपत नाही तोपर्यंत तुम्ही काय करा, लूप एक्झिक्यूट करा. लूप मध्ये किती वेळा, 1 ते 10, म्हणजे किती लूप एक्झिक्यूट होणार, रिपीट होणार आहे 10 टाइम्स. इट विल रिपीट द स्टेटमेंट और ब्लॉक ऑफ स्टेटमेंट 10 टाइम्स. So in the block of statement, we are going to write a statement like c equals to n into 5. So here we already specify n is equals to 5. So in first time, n into first value of I in list is 1. So 5 into 1, 5, it will store into C, and then we print C, that is 5. 5 will be printed. Then again it will check the number is available in the list, yes. The second number is 2. Then n number is 5. It does not repeat it because we can take for I in list. Okay, so n value is fixed, that is 5. So 5 into next I value is 2. Then 5 into 2, that is 10. Print C, the value of C is printed. Then I will be incremented. The value of I is then 3 because first and 2 we already used. So 3 will be remaining. So I is equals to 3. Then C equals to n into 5. Value of n is 5 fixed. So value of I is 3. 5 into 3, 15. Print C 15. Likewise, you can print the statement until value of list is not finished. जोपर्यंत लिस्ट मध्ये व्हॅल्यू आहे तोपर्यंत तुमचे काय होणार आहे, स्टेटमेंट एक्झिक्यूट होत राहणार आहे, प्रिंट होत राहणार आहे. सो 5 to 50 हे तुमचं 5चं टेबल तुमचं काय होणार, प्रिंट होणार.
हे जे सगळे प्रोग्राम्स आपण रिपीट घेणार आहोत, लक्षात घ्या, एकही प्रोग्राम सोडणार नाही. प्रोग्रामचे आपण सेपरेट रेकॉर्डिंग तुम्हाला देणार आहोत फक्त प्रोग्रामसाठी. कारण का ह्याचा उद्देश कसा आहे की प्रोग्राममध्ये परत स्टेटमेंट तुमचे काय होणार आहेत इथं, किंवा तुमचे जे लॉजिक आहे ते जे कन्सेप्ट आहेत हे रिपीट होणार आहेत तुम्हाला, त्याचा फायदा तुम्हाला होईल. 2 वेळा तुम्हाला काय येणार आहे, यूज करता येईल किंवा ऐकता येईल. प्रोग्राम टू प्रिंट सम ऑफ गिवन लिस्ट. लिस्टमध्ये काही नंबर दिलेत, त्यांचे काय करायचं आपल्याला, ऍडिशन करायचे. तर लिस्टमध्ये आपली व्हॅल्यू 10, 30, 23, 43, 65 आणि 12 दिलेले आहेत. सम इक्वल्स टू 0 दिलेलं आहे फॉर आय इन लिस्ट. मग आय लिस्ट मध्ये जेवढी व्हॅल्यू एक एक काय करा तुम्ही, लिस्ट आयला असाइन करा आणि एक व्हॅल्यू इथे येणार आहे. मग सम इक्वल्स टू सम प्लस आय. समला इनिशियल व्हॅल्यू काय 0 आणि आयची पहिली व्हॅल्यू काय 10. मग सम मध्ये इनिशियल काय 0 असणार आहे, आयची व्हॅल्यू 10. 0 प्लस 10 समला किती व्हॅल्यू स्टोअर होणार आहे 10. ओके, नंतर सम. आता बघा परत आयची व्हॅल्यू किती आहे, इथे प्रिंट होताना शेवटी समची व्हॅल्यू प्रिंट केली आहे, त्यामुळे शेवटची व्हॅल्यू प्रिंट होणार आहे. ठीक आहे, आयची व्हॅल्यू नेक्स्ट व्हॅल्यू 30. समला ऑलरेडी व्हॅल्यू किती आहे तर 10, इथे पण 10 आहे. 10 प्लस 30 40. असाइनमेंट ऑपरेटर बघा, राईट टू लेफ्ट व्हॅल्यू तुमची असाइन होते. मग 10 प्लस इथे आयची व्हॅल्यू 30 40, समला 40 असाइन होणार आहे. परत आयची व्हॅल्यू काय येणार आहे 23. इथे काय समची व्हॅल्यू किती 40 प्लस 23 किती 63. असं होत होत सगळे नंबर संपले की शेवटी जो नंबर सम मध्ये येईल तो सम काय होणार, इथे व्हॅल्यू प्रिंट होणार. इथे लक्षात. So using like we can print the statements. For loop using range functions. The range function is used to generate the sequence of numbers. If we pass the range 10, it will generate the number from 0 to 9. Range दिली आपण त्याला की एक स्पेसिफिक रेंज दिली, रेंज 10 म्हणजे 1 ते 10 नंबर प्रिंट करा. पहिले 10 नंबर 0 to 9 तुमचे नंबर प्रिंट होतील. The syntax of the range function is given below. Syntax for range कुठून स्टार्ट होणार आहे, कुठून स्टॉप होणार आहे, स्टेप्स ऑफ साईज म्हणजे फॉर लूप सारखं किती मी तुमची इन्क्रीमेंट होणार आहे. स्टार्ट रिप्रेझेंट्स द बिगिनिंग ऑफ इटरेशन. स्टॉप रिप्रेझेंट्स द लूप विल बी इटरेट टिल अप टू 1 -1. जोपर्यंत तुमचं -1 येत नाही तोपर्यंत प्रिंट होणार आहे. द रेंज ऑफ 1 to 5 विल बी जनरेट द नंबर ऑफ 1 to 4 इटरेशन. 1 to 5 तुम्ही दिला तर पहिले 4 इटरेशन ते करणार, रिपीट करणार आहे. इट इज ऑप्शनल. हे काय ऑप्शनल आहे. The step size is used to skip the specific number of from the iteration. It is optional to use. By default, the step size is 1. मग तुम्ही स्टेप्स काय करू शकता, स्किप करू शकता, आवश्यक पाहिजे असं नाही आहे. परंतु सपोज 10 दिलेत, मला इव्हन नंबर प्रिंट करायचे आहेत, मग मला काय केलं 2 स्टेप स्किप केले पाहिजेत. पहिला 0, नंतर 2 स्टेप स्किप केले, सेकंड थर्ड स्टेपला काय येणार आहे मला 2 येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय होऊ शकता ते प्रोग्राम यूज करू शकता. आणि स्टेप्सची साईज तुम्ही दिली नाही तर बाय डिफॉल्ट तुमचा 1 स्टेप तिथे दिलेला असतो. एक्झाम्पल बघू आपण. फॉर आय इन रेंज 10 प्रिंट आय एंड ब्लॉक. म्हणजे जोपर्यंत एंड होत नाही तोपर्यंत काय करा तुम्ही, एंड एम्प्टी येत नाही तोपर्यंत काय करा, आयची व्हॅल्यू प्रिंट करा. 0 to 9 तुमची व्हॅल्यूज काय होतील, प्रिंट होतील. नंतर प्रोग्राम टू प्रिंट टेबल ऑफ गिवन नंबर. युजरकडून तुम्ही नंबर घेणार आणि ते काय करणार, टेबल प्रिंट करणार. इथे काय दिले, फॉर आय इन रेंज 1 to 11. बरोबर आहे, म्हणजे पहिले 10 नंबर इथे येतील. 1 to 10 म्हणजे 1 to 10, 1 to 11 म्हणजे 1 to 10 येणार, एक कमी येणार. ठीक आहे, रेंज दिलेली आहे. सी इक्वल्स टू एन इंटू 10. ठीक आहे, एन तुम्ही दिलेली व्हॅल्यू आणि एन इंटू आय इज इक्वल सी. मग एक एक स्टेटमेंट तुमचं प्रिंट होणार आहे. एनची व्हॅल्यू तुमची काय युजर करणार ती फिक्स असणार आहे. आयची व्हॅल्यू पहिल्यांदा 1 येणार, 2 येणार, 3 येणार, 4 येणार, 5 येणार. बघा एनची व्हॅल्यू फिक्स, आयची व्हॅल्यू पहिल्यांदा 1, 10 इंटू 1 10 प्रिंट झालेलं आहे. सीची पण व्हॅल्यू प्रिंट केली आपण इथं, त्यासाठी इज इक्वल्स टू करून बघा इथं स्टार याच्यामुळे येणार आहे, इक्वल्स टू याच्यामुळे येणार आहे. एनची व्हॅल्यू फिक्स असणार आहे, फक्त आयची व्हॅल्यू काय होणार, चेंज होणार आहे, कारण का आपण ते रेंजमध्ये दिलेली आहे. नंतर आय इंटू 2, कारण का आयची व्हॅल्यू पहिलं 1 झालेली आहे, परत काय होणार आहे 2 येणार, सेकंड 20, असं अप टू 10 पर्यंत तुमचं करणार आहे, प्रिंट होणार आहे. 10 इंटू 10 दॅट इज 100. मग तुमच्याकडे जी साईज दिली त्यातली इव्हन नंबर प्रिंट करा. इंट बघा, एन इक्वल्स टू इंट इनपुट इंटर द नंबर फॉर आय इन रेंज 2 and 2. ठीक आहे, रेंज दिलेली आहे, एनची दिली तुम्ही किती द्याल ते, म्हणजे स्टार्टिंग पॉईंट दिलेला आहे, कुठं पर्यंत व्हायचं ते दिलेलं आहे, आणि किती स्टेप्स ब्लॉक्स प्रिंट स्किप करायचे जसं आपण अगोदर बोललो होतो ते. इंटर नंबर म्हटलं युजर नंबर केला 20, पहिली व्हॅल्यू स्टार्ट 2 पासून होणार, 2 स्किप होणार, आणि दुसरी काय येणार तिथं प्रिंट 4. असे 2 स्टेप स्किप करून ती सेकंड स्टेप तुमची प्रिंट होणार आहे. 18 पर्यंत तुमची व्हॅल्यू इव्हन नंबर तुमचे प्रिंट होणार आहे.
वी कॅन ऑल्सो यूज द रेंज इन फंक्शन विथ सिक्वेन्स ऑफ नंबर्स. ठीक आहे, स्ट्रिंग मध्ये पण आपण काय करू शकतो, यूज करू शकतो सिक्वेन्स ऑफ नंबर्स मध्ये. द एलियन फंक्शन इज कॉम्बिनेशन विथ रेंज फंक्शन विच इटरेट थ्रू अ सिक्वेन्स युझिंग द इंडेक्सिंग. कन्सिडर द फॉलोइंग एक्झाम्पल. लिस्ट घेतली आपण, पीटर, जोसेफ, रिकी, देवांश. फॉर आय इन रेंज लेंथ लिस्ट, यामध्ये जेवढी लिस्ट मध्ये जेवढी लेंथ आहे तेवढी काय करा, रेंज मधली व्हॅल्यू 1 by 1 प्रिंट करा. प्रिंट हॅलो लिस्ट ऑफ आय. ठीक आहे, लिस्ट ऑफ मध्ये पहिली व्हॅल्यू कुठली आहे, पीटर. ह्याची लेंथ किती, मध्ये इंटिजर काउंट आहे 1 2 3 4, ते लेंथ कॅल्क्युलेट करणार आहे. आणि 4 जोपर्यंत 4 व्हॅल्यू संपत नाही तोपर्यंत काय नाही, प्रिंट होणार आहे. आय म्हणजे काय, पोझिशनची व्हॅल्यू येणार आहे. पहिल्या पोझिशनला कुठली व्हॅल्यू आहे, पीटर, पहिलं प्रिंट होणार. परत आयची व्हॅल्यू काय, सेकंड पोझिशन काय, जोसेफ. असे कंटिन्युअसली तुम्ही काय करू शकता, याचा यूज करून लिस्ट सुद्धा काय करू शकता, यूज करू शकता. आपण पुढे नेस्टेड फॉर लूप, म्हणजे लूपच्या लूप. एका लूप मध्ये आपण काय आणखी एक लूप बघणार आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, नेस्टेड फॉर लूप. पायथॉन अलाउज अस टू नेस्टेड एनी नंबर ऑफ फॉर लूप्स इनसाइड अ फॉर लूप. The inner for loop is executed n number of times for every iteration the output loop outer loop. म्हणजे इनर लूप हा आउटर लूप वरती काय असणार, डिपेंड असणार आहे. सेम जसं आपण सीपीपी मध्ये बघितलेलं आहे. फॉर इटरेटिंग व्हेअर 1 इन सिक्वेन्स आउटर लूप, फॉर इटरेटिंग व्हेअर 2 इन सिक्वेन्स इनर लूप, हे इनर लूप. ठीक आहे, आणि ब्लॉक ऑफ स्टेटमेंट बघितलेलं, रो इंट इनपुट इंटर रोज. फॉर आय इन रेंज 0 स्टार्टिंग दिले, रोज तुम्ही किती इंटर केले ते, आणि +1 नी त्याची काय इन्क्रीमेंट होणार आहे. फॉर जे इन रेंज आय, ठीक आहे, 1 to जेवढी 5 दिसेल 5 पर्यंत प्रिंट होणार आहे. सुरुवातीला आयची व्हॅल्यू 1 असणार आहे, परत रोजची व्हॅल्यू 1 इन्क्रीमेंट होणार, आयची व्हॅल्यू परत 2 होणार आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीने काय होणार, जसं आपण फॉर लूप मध्ये अगोदर बघितलं त्या पद्धतीने तुमचं स्टेटमेंट काय होणार, ते प्रिंट होत जाणार आहे. नेक्स्ट दिलेलं आहे इंटर द रोज. फॉर आय इन रेंज 0 रो +1. फॉर जे इन रेंज आय प्रिंट आय एंड इक्वल्स जोपर्यंत संपत तोपर्यंत तुम्ही काय करा, प्रिंट करा. पहिला 1 ची व्हॅल्यू 1 येणार आहे, 1 प्रिंट होणार. आयची व्हॅल्यू 2 येणार आहे, इथे 2च असणार आहे, मग 2 प्रिंट होणार. मग 3 येणार आहे, 3 प्रिंट होणार. 4 येणार, 4 प्रिंट होणार आहे. तर अशा पद्धतीने काय दिले आपण, नेस्टेड फॉर लूप सुद्धा इथं बघितलेलं आहे. तर आपण आता बघणार आहे व्हाईल लूप. आता आपण फॉर लूप बघितलेला आहे. सो नाव वी आर गोइंग टू स्टार्ट द लूप विथ द व्हाईल लूप. तर फॉर लूप नंतर व्हाईल लूप मध्ये आपण काय करतो, स्पेसिफिक कंडिशन सॅटिस्फाय होईपर्यंत आपण काय करणार आहे, व्हाईल लूप एक्झिक्यूट करणार आहे. किंवा असे आपल्याला काय सिच्युएशन आली, इफ यू हॅव द सिच्युएशन वेअर यू हॅव टू सॅटिस्फाय वन स्पेसिफिक कंडिशन, नंतरच मग आपल्याला काय होणार आहे, ते आपलं लूप ठरणार आहे. म्हणजे फिक्स नंबर ऑफ टाइम्स आपलं लूप आपल्याला अवेलेबल नसणार आहे. तर पायथॉन विल लूप अलाउज अ पार्ट ऑफ कोड टू बी एक्झिक्युटेड अंटिल द गिव्हन कंडिशन रिटर्न फॉल्स. म्हणजे कंडिशन जोपर्यंत फॉल्स रिटर्न करत नाही तोपर्यंत लूप तुमचं काय होणार आहे, फिरणार आहे. म्हणजे जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत तुमचं लूप असणार आहे. हे पण प्री टेस्टेड लूप आहे, परंतु ह्यामध्ये फिक्स नंबर ऑफ टाइम्स तुम्हाला माहित नसते की लूप कधी फिरणार आहे. ठीक आहे. इट कॅन बी व्ह्यूड ॲज अ रिपीटिंग इफ स्टेटमेंट when we do not know the number of iteration, then the while loop is most effective to use. बघा, हे अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. When we do not know the number of iteration, then the while loop is most effective to use. म्हणजे आपल्याला नंबर ऑफ इटरेशन किती फिरणार ते आपल्याला माहित नसणार आहे, त्या सिच्युएशनला हे काय असणार आहे, खूप महत्त्वाचं असणार आहे व्हाईल लूप. व्हॉट इज द सिंटॅक्स ऑफ व्हाईल लूप? व्हाईल एक्सप्रेशन अँड देन स्टेटमेंट. व्हाईल स्टेटमेंट आहे तुमचं, म्हणजे कीवर्ड आहे. एक्सप्रेशन म्हणजे काय कंडिशन असेल ते, आणि तुम्हाला कुठलं स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचं असेल ते स्टेटमेंट. हिअर द स्टेटमेंट्स कॅन बी सिंगल स्टेटमेंट और ग्रुप ऑफ स्टेटमेंट. द एक्सप्रेशन शुड बी एनी वर्ड पायथॉन एक्सप्रेशन रिझल्टिंग इन ट्रू और फॉल्स. द ट्रू इज एनी नॉन झिरो व्हॅल्यू अँड फॉल्स इज 0. म्हणजे काय करणार आहे, जोपर्यंत कंडिशन ट्रू असणार आहे हे लूप फिरणार आहे. ठीक आहे. आणि ट्रू असेल किंवा फॉल्स असेल तर 0 व्हॅल्यू काय करणार, रिटर्न करणार आहे. आणि फॉल्स ट्रू असेल तर नॉन 0 व्हॅल्यू काय करणार, रिटर्न करणार आहे. 0 व्हॅल्यू रिटर्न केली की लूप तुमचं ऑटोमॅटिक काय होणार आहे, थांबणार आहे. त्याचं फ्लोचार्ट काय बघूया आपण व्हाईल लूपचं. बघा, कंडिशन लूप मध्ये जाणार आहे, कंडिशन चेक झाली, ट्रू झाली तर लूप मध्ये जाणार आहे तुमचं, आणि जोपर्यंत कंडिशन ट्रू असणार तोपर्यंत लूप तुमचं फिरत राहणार आहे. ठीक आहे. द प्रोग्राम टू प्रिंट फर्स्ट 1 to 10 नंबर्स युझिंग द व्हाईल लूप. कसं असणार आहे प्रोग्राम आपला. I equals to 1 while I is less than equals to 10 print I is equals to I plus 1. म्हणजे I इज लेस दॅन इक्वल्स 10 चेक करणार आहे.
आयची व्हॅल्यू पहिले प्रिंट होणार आहे. आयची व्हॅल्यू सपोज पहिले 1 असेल, 1 + 1 2 होणार आहे. ते परत चेक करणार आहे. आयची व्हॅल्यू किती 2 आहे, 2 इज लेस दॅन इक्वल्स टू 10, येस कंडिशन इज ट्रू, देन प्रिंट द व्हॅल्यू ऑफ आय. देन 2 + 1, value of I is incremented as by 1 and value of I is 3. So 3 is less than equals to 10. Yes, condition is true. Print I. So until जोपर्यंत तुमचं हे कंडिशन सॅटिस्फाय होणार तोपर्यंत लूप तुमचं काय होणार आहे, रिपीट होणार आहे. ओके, तर नेक्स्ट एक्झाम्पल कुठलं आहे बघा आपल्याला. प्रिंट प्रोग्राम टू प्रिंट टेबल गिवन नंबर, दिलेल्या नंबरचा टेबल आपल्याला प्रिंट करायचा आहे, जसं आपण अगोदर फॉर लूप मध्ये बघितलं होतं तसं. ठीक आहे, नंबर इक्वल्स टू 0, बी इक्वल्स टू 9, नंबर इज इक्वल्स टू इंट इनपुट इंटर द नंबर, म्हणजे कुठल्या टेबलचा तुम्हाला नंबर काय करायचं, प्रिंट करायचा आहे, तो नंबर तुम्ही काय करा, इंटर करा. व्हाईल आय इज लेस दॅन इक्वल्स टू 10, प्रिंट %d x %d इज इक्वल्स टू %d, जसं इंटिजर मध्ये आपण सी मध्ये बोलतो, इंटिजर व्हॅल्यूसाठी आपण %d यूज करतो, सेम इथे पण यूज केलेला आहे. ठीक आहे, आणि ते काय करलेलं आहे, एक्समेट म्हणजे रिमाइंडर नंबर कॉमा आय कॉमा नंबर इंटू आय, आय इज इक्वल्स टू आय प्लस 1. एक्स म्हणजे काय होणार, पहिल्यांदा तुमची 10 ही फिक्स व्हॅल्यू आहे, बरोबर आहे, म्हणजे 1 2 3 4 5 तुमचं काय होणार आहे, प्रिंट होत जाणार आहे. ठीक आहे, अप टू 10 म्हणजे 10चा टेबल तुमचं काय होतं, प्रिंट होणार आहे. युजिंग एल्स विथ व्हाईल लूप, व्हाईल लूप मध्ये एल्स स्टेटमेंट कसं यूज करतो आपण बघा. Python allows us to use the else statement with the while loop also. The else block is executed when the condition given in while statement becomes false, like for loop. म्हणजे जेव्हा कंडिशन तुमची फॉल्स येईल तेव्हा तुमचं काय होणार, एल्स स्टेटमेंट काय होणार आहे, प्रिंट होणार आहे. हे असं काही कंपल्शन नाही आहे किंवा रेग्युलरली असं एल्स स्टेटमेंट कुठेही शक्यतो यूज करत नाहीये. तरी पण पायथॉन मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, दिलेलं आहे की सपोज तुमची व्हाईलची लूप कंडिशन फॉल्स झाली तर एखादं स्टेटमेंट तुम्हाला काय करता आलं पाहिजे, प्रिंट करता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही व्हाईल नंतर काय करू शकता, एल्स ब्लॉक लिहू शकता. दिलं बघा एक्झाम्पल मध्ये, आय इक्वल्स टू 1 व्हाईल आय लेस देन इक्वल्स टू 5 प्रिंट आय इक्वल्स टू आय प्लस 1. म्हणजे जेव्हा ही कंडिशन आयची व्हॅल्यू 6 होईल, 5 असेल व इक्वल टू पण असते, जेव्हा व्हॅल्यू 6 होईल तेव्हा द व्हाईल लूप इज एक्झिक्युटेड. देन सेकंड एक्झाम्पल, आय इक्वल्स टू 1 व्हाईल आय लेस देन इक्वल्स टू 5 प्रिंट आय प्लस 3. इफ आय इज इक्वल्स टू 3 देन ब्रेक. सपोज तुम्हाला एखादं आयची व्हॅल्यू 3 झाली की तुम्हाला काय करायचं आहे, ब्रेक करायचं आहे. तर तुम्ही लिहू शकता इफ आय इज इक्वल्स टू 3 आहे का, आय असेल तर तुम्ही ब्रेक करा, म्हणजे लूप मध्ये कंट्रोल बाहेर पडेल. देन एल्स सपोज आयची व्हॅल्यू 3 नसेल तर तो पण काय, व्हाईल लूप इज एक्झिक्युटेड. ठीक आहे. In the above code, when the break statement encountered, then while loop stopped its execution and skipped the else statement. The program print Fibonacci number to given limit. The limit of Fibonacci number तुमचं काय प्रिंट होणार आहे. Terms equals to int input enter the terms. First to initialize two terms. पहिल्यांदा दोन टर्म आपण इनिशियलाइज करतो. A equals to 0, B equals to 1, count equals to 0. If term is less than equals to 0, print please enter valid integer number. Else if terms equals to 1 असेल तर काय करा, Fibonacci sequence up to limit. कुठल्या लिमिट म्हणून करायचं आहे, प्रिंट A. Else print Fibonacci sequence. While count less than terms, print A end equals to दिलेला आहे. C equals to A plus B. ठीक आहे, आणि A equals to B, B equals to C. A ची व्हॅल्यू सुरुवातीला सपोज आपली 0 आहे, B ची व्हॅल्यू 1 आहे. 0 + 1 C ला किती प्रिंट स्टोर होईल, 1. ठीक आहे, सी ला किती स्टोर होईल, 1. बरोबर. इथे तुम्ही काय करणार, तुम्ही ए ची व्हॅल्यू काय केली, प्रिंट केले. ठीक आहे, एंड इक्वल्स टू 0 इथे दिलेलं आहे, ब्लँक दिलेलं आहे. मग काय होणार, ए इक्वल्स टू बी, बी इक्वल्स टू सी. ए ची व्हॅल्यू किती आहे तुमची आता इथं, बी ची व्हॅल्यू किती 1 आहे, बी ची व्हॅल्यू ए ला असणार, सी ची व्हॅल्यू किती 1 आहे, कोण असेल बी ला असणार. इथे ए पण 1 झालं, बी पण 1 झालं, 1 + 1 2 प्रिंट होणार तुमचं इथं. बरोबर आहे. मग आता बी ची व्हॅल्यू किती आहे, अशा कंटिन्युअस तुमचं जे फिबोनाचीचं लॉजिक आपण बघितलं होतं त्या पद्धतीने तुमचं 1 1 2 3 5 8 असं काय होणार तुमचं प्रिंट होत जाणार आहे. सो दिस इज अ व्हाईल लूप. नंतर आपण पायथॉन ब्रेक स्टेटमेंट. द ब्रेक इज कीवर्ड इन पायथॉन which is used to print or bring the program control out of loop. The break statement breaks the loop one by one. That is, in the case of nested loop, it breaks the inner loop first and then proceed to outer loop. In other words, we can say that break is used to abort the current execution of program and the control goes to the next line after the loop. म्हणजे काय करायचं, काही सिच्युएशन स्पेसिफिक सिच्युएशन झाली की मला काय करायचं, स्टेटमेंट ब्रेक करायचं आहे, तर ब्रेक स्टेटमेंट तुम्ही यूज करू शकताय आणि तुमचा प्रोग्रामचा कंट्रोल करणार आहे, लूपच्या बाहेर पडणार आहे. इथे काय दिले बघा, लिस्ट इक्वल्स टू 1 2 3 4. लिस्ट मध्ये 1 ते 4 नंबर आहेत.
काउंट इक्वल्स टू 1 फॉर आय इन लिस्ट. इफ आय इक्वल टू 4 असेल तर आयटम मॅच नसेल तर काउंट इक्वल्स काउंट प्लस 1. जोपर्यंत 4 येत नाही तोपर्यंत काय होणार आहे, लूप फिरत राहणार आहे. जेव्हा 4 येईल तेव्हा काय होणार आहे, मॅच होणार आहे आणि तुमचा कंट्रोल ब्रेक होणार आहे. आणि प्रिंट फाउंड ऍट कुठल्या याला पोझिशनला काउंट झालेलं आहे, फाउंड झालं ते आणि कुठल्या लोकेशनला. सपोज तुम्ही 2 दिला तर जेव्हा 2 होईल काउंट इन करून काउंटची व्हॅल्यू 2 येईल तेव्हा काय होणार, ते ब्रेक होणार आहे. आयटम इज मॅच फाउंड लोकेशन एट 4. सेम तसंच दिलं ते. ओ जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत काय करायचं तुम्हाला, हे फिरवायचं. जेव्हा ओ सापडेल तेव्हा काय होणार, ते स्टॉप होणार. बघा स्ट्रिंग मध्ये पायथॉन दिलेला आहे, इफ आय इन स्ट्रिंग. मग स्ट्रिंग मध्ये 1 बाय 1 कॅरेक्टर येत जातील. ठीक आहे, मग ते कॅरेक्टर आयची व्हॅल्यू पहिल्यांदा काय पी येणार आहे. इफ आय मध्ये काय असणार आहे, पी असणार आहे. मग पी इक्वल टू ओ आहे का, नाहीये, ब्रेक प्रिंट आय. नंतर काय होणार आहे, आयची व्हॅल्यू वाय आहे का चेक नाहीये तर ब्रेक होणार आहे आणि आयची व्हॅल्यू करंट प्रिंट होणार आहे, म्हणजे वाय प्रिंट होणार. परत टी येणार, टी इज इक्वल टू ओ आहे का, नाही, मग कंट्रोल ब्रेक होणार, लूप पुन्हा बाहेर पडणार आणि तेव्हाची आयची व्हॅल्यू काय प्रिंट होणार म्हणजे वाय. असं कंटिन्युअस टी पर्यंत होणार आहे. मग ओ येणार, इफ ओ इज इक्वल टू 0 आहे का, आहे, तर काय ना कंट्रोल तुमचा ब्रेक होणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं हे लूपिंग स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. असे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तर एक्झाम्पल सेशन आपण सेपरेट बघणार आहोत, प्रॅक्टिकल सेशन पण आपण सेपरेट बघणार आहोत. तर सेपरेट आपण प्रॅक्टिकल करून बघणार आहे. तर आज आतापर्यंत आपण काय बघितलेलं आहे, तर कंट्रोल फ्लो स्टेटमेंट बघितलेला आहे. त्यामध्ये इफ कंट्रोल स्टेटमेंट बघितलं आहे, नंतर इफ एल्स बघितलेला आहे, नेस्टेड इफ बघितलेला आहे. लूप कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय, की एक स्टेटमेंट किंवा ब्लॉक ऑफ स्टेटमेंट तुम्हाला रिपीटेडली एक्झिक्यूट करायचं असेल तर तुम्ही काय करता, लूप कंट्रोल स्टेटमेंटचा यूज करता. तर त्यामध्ये कुठे कुठे स्टेटमेंट आपण फॉर बघितलं आणि व्हाईल बघितलं. फिक्स नंबर ऑफ टाइम्स तुम्हाला माहित असेल की लूप तुम्हाला एक्झिक्यूट करायचं असेल, स्टेटमेंट रिपीट करायचं आहे, त्या सिच्युएशनला तुम्ही फॉर यूज करता. आणि तुम्हाला माहित नसेल तर एखादी कंडिशन सॅटिस्फाय होईपर्यंत तुम्हाला लूप कंटिन्यू एक्झिक्यूट करत असेल तर तुम्ही काय करता, व्हाईल स्टेटमेंट ब्लॉकचा यूज करता. तर अशा पद्धतीनं आपलं पायथॉनचं पहिलं युनिट कंप्लीट झालेलं आहे. तर होल पायथॉन मध्ये आपण पहिल्या युनिटमध्ये काय काय बघितलं, इंट्रोडक्शन ऑफ पायथॉन, ऍप्लिकेशन ऑफ पायथॉन, बेनिफिट्स ऑफ पायथॉन, नंतर इव्हॅल्युएशन ऑफ पायथॉन बघितलेलं आहे. त्यानंतर त्याचे इन्स्टॉलेशन कसं करायचं ते बघितलेलं आहे. त्याचे कीवर्ड्स, व्हेरिएबल्स म्हणजे काय, ऑपरेटर्स कुठले कुठले आहेत, ठीक आहे, सिक्वेन्स स्टेटमेंट कुठले आहेत, कमेंट्स कसं द्यायचं, सिंपल प्रोग्राम्स कसे करायचे, व्हेरिएबल कसे डिक्लेअर करायचे, त्यानंतर कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय आणि लुपिंग स्टेटमेंट म्हणजे काय, त्यामध्ये कंडिशनल स्टेटमेंट आणि लुपिंग स्टेटमेंट असं बघितलेलं आहे पहिल्या युनिटमध्ये. सो दिस इज ऑल अबाउट द युनिट फर्स्ट. ठीक आहे, युनिट फर्स्ट प्रॅक्टिकल आपण लगेचच इनिशियल तुम्हाला दाखवणार आहोत आणि फर्स्ट युनिट नंतर आपण सेकंड युनिटमध्ये फंक्शन आणि स्ट्रिंग बघणार आहोत. ओके, थँक्यू.